पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आचरू नये अगा स्वधर्मू हा आपुला, जरी का कठीणू जाहला तरी हाची अनुष्ठीला भला देखे. म्हणाले आपला स्वधर्म जो आहे तो फार कठीण परिस्थिती आली त्या धर्माला, तरी सुद्धा आपल्या धर्माचं अनुष्ठान आपण सोडू नये. येरू आचारू जो परावा तो देखता कीर बरवा, परी आचरतेनी आचरावा. म्हणजे पैरू आचरू तो परावा, दुसऱ्याचा धर्म आचरण करणं वेगळंच आहे. तो देखता कीर बरवा, त्याच्या ठिकाणचं जेव्हा फायद्याचं स्वरूप पाहिलं तेव्हा बरं वाटतं. परी आचरतेनी आचरावा आपुलाची, दुसऱ्याचा धर्म कितीही चांगला दिसला तरी आपण आपल्याच धर्माचं आचरण करत राहावं. सांगे शूद्र घरी आगवी, पक्वान्ने आहाती बरवी, ती द्विजे केवी सेवावी, दुर्बळू जरी जाहला. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी ते सगळं दृष्टांत दिलाय. आज आता जातीयवादाचा एकूण इतका विषारी असा डंख समाजामध्ये आहे की ह्या ओवीकडे निकोपपणे पाहणं साधारणतः इतक्या संस्कारांनंतर अवघड आहे. त्यांनी असं म्हटलंय की शूद्राच्या घरामध्ये त्याचं कारण आहे की आपल्याकडे ह्या वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये शूद्र हा श्रीमंतच आहे आणि ब्राह्मण हा नेहमीच अयाचित वृत्तीने राहणारा असल्यामुळे तो गरीबच आहे, दरिद्रीच आहे. उपनिषदातही कोणा एका दरिद्री ब्राह्मणाचीच कथा आहे आणि अगदी 19व्या शतकात लिहिली तरी कोणा एका दरिद्री ब्राह्मणाचीच कथा आहे. ब्राह्मण आणि श्रीमंत, ब्राह्मण आणि पैसा हे समीकरण नाही, कारण तो ते मिळवतच. तो फक्त अयाचित वृत्तीने राहतो. जे येऊन घरामध्ये स्वेच्छा आलेला आहे याचा फक्त तो स्वीकार करतो. आता इथे ते म्हणतात शूद्राच्या घरामध्ये पुष्कळ पक्वान्न बनलेली आहे. ब्राह्मणाचं जे आचरण आहे ते त्या वेदांना धारण करण्याकरता म्हणून त्यांनी जे नियम स्वतःचे स्पर्शाचे स्वीकारलेले आहेत त्या नियमाप्रमाणे तो कोणाच्याच घरी जेवू शकत, तो आपल्या घरात सुद्धा कोणाच्याही हातचं खाऊ शकत. घरात सुद्धा स्पर्शाची भावना, बाहेर तर आहेच आहे. त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय तो जर शूद्राच्या घरी जाऊन जेवायला बसला तर चालेल का? पक्वान्न खायला मिळतात म्हणून नाही. एकच ब्राह्मण भ्रष्ट झाला आणि सगळा ब्राह्मण समाज घसरला. आमचे द्रोणाचार्य भ्रष्ट झाले पुत्र मोहानी. आणि त्या मुलांनी ज्या दिवशी पाहिलं, मित्राच्या घरी गेल्यानंतर दूध नावाचा जो पदार्थ त्या मित्राच्या आईनी त्याला प्यायला दिला, तो म्हणाला हे काय आहे, किती मधुर आहे. त्यांनी सांगितलं हे दूध आहे बाळ, तू रोज पितोस ना? हो पितो म्हणाला.
पण माझ्या घरी मी असं दूध पित नाही. घरी आल्यानंतर त्यांनी आपलं दूध प्यायल्यावर म्हणाला याला चव लागत नाही त्या दुधाची. तेव्हा त्याची आई म्हणाली, अरे तुला मी काही गाईचं दूध देत नाही प्यायला, तुला मी पाण्यामध्ये पीठ कालवून देते आणि ते तुला मी दूध म्हणून प्यायला देते. तो मुलगा म्हणाला मला तसंच दूध पाहिजे. आणि द्रोणाचार्यांना वाईट वाटलं, आपला एकुलता एक मुलगा, त्याची दुधाची इच्छा आपण पुरी करू शकत नाही. आता आयाची तू वृत्तीने राहणं आवडत, कुणाच्या तरी पदरी नोकरी गेली पाहिजे. ते चाकरी करायला गेले. द्रुपद राजांनी अपमान केले. तिथून निघाले आणि कौरव साम्राज्यामध्ये आले आणि या साम्राज्यात येऊन नोकरी करू लागले. मुळामध्ये पैशा करता विद्या विकली आणि भ्रष्टता आली आणि त्याबरोबर मग किती भ्रष्टाचार वाढला. त्या भ्रष्टाचाराला परिसीमा राहिली. एक पायरी मनुष्य उतरला की 1000 पायऱ्या त्याला उतराव्या. कालनिहाय अनेक गोष्टी बदलतात, पण त्या सगळ्या मागे जी शाश्वत मूल्य आहे ती बदलत नाही. पैसा घेऊन व्यवहार करण्याचा काल कलियुगामध्ये आल्यानंतर ब्राह्मणालाही पैसा घेऊन व्यवहार करावा लागला, तरी सुद्धा पैसा घेताना प्रामाणिक पण टिकलं पाहिजे. वैदिक परंपरेमध्ये जेव्हा गुरुजी घरी येऊन कोणतंही एखादं आमचं कर्म असेल, त्या कर्मकांडातलं एखादं कर्म जेव्हा करायला घेतात तर समोरच्या यजमानाला काही कळत नाही म्हणून काहीही करून निघून जातात आणि दक्षिणा मात्र पाहिजे तेवढी घेतात. त्यांना जी सांगायची, परत सुदैवानी जो यजमान असतो तोही आर्थिकदृष्ट्या बरा असतो, तो देऊ शकतो, तो देतो. आणि असा स्वकर्माचं अनुष्ठान विसरलेला आणि आपल्या कर्माच्या ठिकाणी अनाकारांनी व्यवहार करणारा, पैसे मिळवत पण जीवनात समस्या आहे त्या कदाचित इतरांच्या जीवनात. याचं कारण वेदासारखा ग्रंथ, याज्ञिकी सारखं कर्म जो करतो त्याचं जीवन का नाही संपन्न राहत. त्याच्या कर्माने, त्याचंच कर्म आहे की ज्या कर्मामुळे तो संपन्न राहू शकत नाही. अनेक गोष्टी आहेत अशा. तर इथे त्यांनी सांगितलं की द्विजे केवी सेवावी दुर्बळू जरी जाहत. एक बीसी अधिकारी आहे आणि तो बीसी अधिकारी प्रवास करतोय रेल्वेमधून, अर्थात फर्स्ट क्लासनी प्रवास करतो. त्याच डब्यामध्ये वासुदेवानंद सरस्वतींना घेऊन एक कोणी त्यांचे शिष्य त्या डब्यामध्ये बसायला आले. ते म्हणाले मी इथे येणार नाही, तुला भेटायला, तुझ्या लोकांना भेटायला मी येतो, भेटतो आणि मी जातो. आणि त्याप्रमाणे ते भेटले. ते म्हणाले माझा मार्ग जसा मी आक्रमितो तसा मी आक्रमितो. त्याप्रमाणे ते त्याच्याशी भेटले त्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरती. ते निघून गेले. त्याच डब्यामध्ये सोनोपंत दांडेकर होते. हा जो मनुष्य समोर बसलेला होता हा बीसी होता आणि मग त्यांनी ओळखलं नाही की सोनोपंत दांडेकर आणि सुरू केलं की लोक कसे वागतात, हे कसे असतात, ते कसे असतात, कसा ब्राह्मणांनी आचार सोडला, कसे ब्राह्मण भ्रष्ट झाले वगैरे वगैरे वगैरे. त्यांनी पुष्कळ त्यांना ऐकवलं. ते म्हणाले आपण कोण आहात? म्हणाले मी बीसी आहे. मी महार आहे म्हणाले जातीचा, पण म्हणाले आम्हाला त्याच ब्राह्मणाबद्दल आदर आहे जो ब्राह्मण आपल्या धर्माचं अनुष्ठान करतो. म्हणले हे सगळे लोक आमच्या बरोबर येतात, बसतात, खातात, पितात, आमच्यापेक्षा सुद्धा निकृष्ट व्यवहार करतात, कुणी यांना ब्राह्मण म्हणावं? तो म्हणाला आजही वासुदेवानंद सरस्वतींना नमस्कार करायला मी त्यांच्या खोलीमध्ये जात नाही, मी बाहेरून नमस्कार महाराजांना. मला माहितीये त्यांचं अनुष्ठान काय. तो खरा ब्राह्मण आहे, आम्ही ओळखतो ना. गुणवत्तेवरती, त्यांच्या अधिकारावरती निश्चितपणे त्यांचा आदर आहे. म्हणाले मी ब्राह्मण म्हणून जन्माला आलो याची मला लाज वाटते, त्याच्यापेक्षा मी हिंदू म्हणून जन्माला आलो त्याची मला फारच लाज वाटते. आणि एकूणच या देशामध्ये हा जो हिंदू ब्राह्मण समाज संघटन याचा विचार या समाजामध्ये हे लोक करतात, याच्यामुळे तर मला फार पश्चाताप होतो
आणि मला जितकं ह्याच्यापासून लवकर दूर जाता येईल तितकं जावं असं वाटतं. असं एका ब्राह्मण संमेलनामध्ये एका साहित्यिकांनी काढलेले उद्गार आहे. त्या साहित्य संमेलनामध्ये सुदैवानी आमच्यासारख्या छिद्रान्वेषी लोकांना नेहमीच संधी मिळते. त्यांच्या नंतर मला बोलायची संधी मिळाली. मी त्यांना म्हटलं, फार चांगली गोष्ट. आपण आता जे व्यक्त केलं की आपल्याला हिंदू धर्म नको आहे, आपल्याला हे ब्राह्मण संमेलनामध्ये बोलण्याची संधी या सर्व ब्राह्मण लोकांनी दिली, त्या संधीचा फायदा घेऊन आपण आपलं मनोगत फार व्यक्त रूपामध्ये लोकांच्या पुढे प्रकट केलं, तर आपल्याकडे त्याचं धारिष्ट्य पण आहे आणि आपल्या मताच्या ठिकाणी ठामपण पण आहे. आणि ज्यांनी आपला निश्चय केलेला आहे त्यांनी वेळ घालवू नये, त्यांनी ताबडतोब दुसऱ्या धर्मामध्ये प्रवेश करावा आणि त्याला जो आवडेल तो धर्म स्वीकारावा. आपल्या विचारांना जे कडवेपण आहे त्या कडवेपणात तर म्हटलं माझ्यासारख्यांना न विचारता सल्ला द्यावासा वाटतो, आपण मुसलमान धर्म स्वीकार आणि मुसलमान धर्मामध्ये अतिरेकी होऊन आपण हिंदूंना नष्ट करावं, म्हणजे आपलं कार्य तुमच्या जीवनामध्ये अधिक योग्यतेने होईल. निघून गेले स्टेजवरून, थांबले नाहीत तिथे. अरे आम्हाला आपलं बोलायला येतं, तुम्हाला मी तुम्ही काही बोलता. आता ही ओवी घेऊन आम्हाला झोडपावं. समर्थांना किती झोडपून काढलं मामा देशमुखांनी. नीच यातीचा गुरु करू नये एक ओवी आहे. त्या त्या काळच्या समाजाच्या धारणेप्रमाणे जो विचार आहे आणि त्याच्यामध्ये जो तथ्यांश आहे, वैयक्तिक पातळीवर विचार करण्यासारखा आहे. आज सामाजिक पातळीवर आणि वैयक्तिक पातळीवर साधन आणि समाज हाच रसातळाला गेल्यानंतर त्याच्यापुढे वर्णाश्रम व्यवस्थेविषयी तुम्ही काय बोलणार? जी योग्य आहे का अयोग्य आहे याची चर्चा सुद्धा करण्याचा आता आपल्याला काही कारण नाही. पुढे येणार आहे 4थ्या अध्यायामध्ये, तेव्हा आपण त्याचा पूर्ण परामर्श घेऊ. तर इथे आपल्याला एवढंच सांगायचंय की ही जी ओवी अशी कशी लिहिली, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना हे लोक शूद्र आणि ब्राह्मण हा भेद वाटत, समाजात कोणालाच भेद वाटत. ब्राह्मण आपल्या ठिकाणी आदर समाजाला वाटेल असाच व्यवहार करत होता आणि समाजातला शूद्र सुद्धा आपल्याच आदराला पात्र राहील असाच व्यवहार करत. आज ना शूद्र कसा व्यवहार करतो, आज ना ब्राह्मण कसा व्यवहार करतो. कुठीच कुणाला बोलण्याची गोष्ट राहिलेली नाही. समाजामध्ये आत्ताच हे घडलेलं जे परिवर्तन आहे, या परिवर्तनातून समाज जसा घडेल किंवा तो जी व्यवस्था स्वीकारेल तो येणारा काळ ठरविल. परंतु त्याचा अर्थ असा नाही की 700-750 वर्षापूर्वी जी समाज व्यवस्था त्या लोकांनी स्वीकारली होती ती केवळ त्याज्य आहे किंवा त्या लोकांच्या ठिकाणी हा जातीभेदाचा विचार आहे. म्हणून आता ही ओवी आली की अडचण आली ना, आणि पुढे येणार आहे, कारण मांग हा शब्द आहे आता पुढे. त्यामुळे मागे शूद्र घरी आगवी, पक्वान्ने आहाती बरवी, ती द्विजे केवी सेवावी, दुर्बळू जरी जाहला. जर द्विज दुर्बळ झाला तरी सुद्धा त्यांनी ते पक्वान्न सेवू नये. कदाचित मी आपल्या पुढे कथा सांगितली असेल उपनिषदामधली उशस्ती चाक्रायणाची. उशस्ती चाक्रायण अत्यंत दुष्काळ पडला. आत्ताची परिस्थिती तशीच आहे. अत्यंत दुष्काळाच्या परिस्थितीत काहीही पिकलेलं नाही. वर्षानुवर्ष दुष्काळ पडतो आहे. घरात खाण्यासारखं काही उरलं नाही. त्यांनी असं ऐकलं की प्रवाहण जैविली नावाचा एक क्षत्रिय राजा त्याच्या ठिकाणी यज्ञ करतो आहे. त्या यज्ञाचं म्हणजे अध्वर्यू होण्याचं अधिकाराचं असं स्वरूप याच्या विद्येमध्ये आहे. हा म्हणतो आपण तिथे जावं आणि आपली विद्या आपण तिथे सिद्ध करावी. 4 पैसे जे मिळाले तर आपण जगू शकतो. प्रवास करत निघतो ते एकादशीच्या घरी महाशिवरात्र तशी स्थिती. वाटेमध्ये सगळा प्रवास चाललाय पण त्या प्रवासात कुठेच खायला मिळत नाही. पण त्याच्या गावातला दुष्काळ बरा असा दुष्काळ पुढे पडले, कुठेच खायला मिळत नाही. तसेच उपाशी दोघे पती पत्नी जात आहेत. एक ठिकाणी येतात, काय पाणी पितात. त्या स्त्रीला इतकी चक्कर येते की ती ब्राह्मणी घरामध्ये पडून राहते. हा म्हणतो मी जाऊन पाहून येतो, काहीतरी 2 घास तुला खाण्यासारखे आणता आले तुम्ही घेऊन येतो. याच्या तो फिरत राहतो. फिरताना तो एका ठिकाणी येतो. ते जे स्थान आहे ते एका इभ्याचं घर असतं. इभ्य म्हणजे हत्तीला ट्रेनिंग देणार आणि त्याला पूर्णपणे माहुताचं काम करणार, पूर्णपणे नियंत्रणात हत्तीला ज्याला ठेवतो. तर अशाच्या ठिकाणी तो येतो, त्याच्या घरी येतो. तो पाहतो
तो इभ्य एका छोट्याशा भांड्यामधून हुलगे खात असतो शिजवले. आणि हा आत येतो, हा त्याला म्हणतो की अरे तू हुलगे खातो आहेस ते मला दे. तो म्हणतो तुम्ही खाऊ नाही शकणार, कारण मी इभ्य आहे, तुम्ही ब्राह्मण आहात, तर तुम्ही माझ्या घरचे हुलगे कसे खावेत? त्यात ते पुन्हा माझे उष्टे हुलगे आहेत, त्याचा स्वीकार आपण कसा करावा? तरी सांगितलं हा आपद धर्म. या क्षणी परिस्थिती अशी आहे की माझ्या पोटात जर दोनही घास गेले नाहीत तर मी काही जिवंत राहू शकत. त्यामुळे तू मला एवढं खाण्याकरता दे. तो ते भांड त्यांच्या पुढे सरकवतो. हा ब्राह्मण 2च घास खातो आणि खाऊन झाल्यानंतर त्याला म्हणतो की तुझ्या या गावाला नदी जवळ आहे, तुझ्या घरापासून नदीला जायचा रस्ता कुठे आहे मला सांग. तो म्हणतो कशा करता? म्हणजे मला पाणी प्यायचं. बाबा ठेवलंय म्हणाले तुमच्याकरता पाणी, तुझ्या हातचं पाणी पिणार नाही. कमाल म्हणाले, माझे उष्टे हुलगे खाल्ले आणि माझ्या हातचं पाणी पिलं तुम्ही. तेव्हा त्यांनी सांगितलं की आवश्यकता म्हणून हुलगे खाल्ले, पण माझं शरीर त्या पाण्याच्या स्थानापर्यंत पोहोचू शकतं. मी तिथे जाऊन पाणी पिईन आणि ह्या राहिलेल्या हुलग्यांमधले 2 घास तुला खायचे तर खा, माझ्या पत्नी करता उरलेले हुलगे की तिला ते खाते. सांगण्याचा हेतू असा आहे की अनेक प्रकारांनी धर्म समजून घ्यायला. धर्माचं स्वरूप सुद्धा कर्मणा गहनो गती. पुढे गीताच सांगते आपल्याला कर्माची गती गहन आहे आणि धर्मस्य तत्व निहिता गुहाय. धर्माची तत्व ही अत्यंत गूढ आहे, आपल्याला कळत नाही हा धर्म आहे हा अधर्म आहे. धर्माचं स्वरूप कळायला आणि अधर्माचं स्वरूप कळायला पुन्हा गीता आपल्याला पुन्हा पुन्हा तेच सांगते. तस्मात शास्त्रम प्रमाण कार्याकार्य ही शास्त्रच प्रामाण्य आहे. आपल्याला कळणार नाही धर्माकरता प्रामाण्य कशाचं असतं. तर इथे सांगण्याचा हेतू असा की हे अनुचित कैसेनी कीजे, हे जे योग्य नाही आहे ते कसं काय करावं. अप्राप्य केवी इच्छिजे, याच्या मनामध्ये असा विचार यावा की याच्या म्हणजे कुणाच्या आपल्या, की जे मला प्राप्त होणार नाही अशा गोष्टीचा विचार आपल्या मनात का यावा. आपल्याला त्याची आवश्यकताच नाही. आठवा इच्छिलेही पाहिजे विचारी, किंवा अथवा किंवा इच्छिलेही पाहिजे, ज्याची इच्छा मनामध्ये झालीच आहे ते विचारी पा, ते विचाराच्याच पातळीवर राहू द्या, ते प्रत्यक्षामध्ये आणण्याचा प्रयत्न करू नये. इच्छिलेही पाहिजे विचारी पहा. विचारायचं काय ऐकायला नाही येत. काय म्हणतात? हा हा मी वाचू ना मी पुढे. हा हे अनुचित कैसेनी कीजे, अप्राप्य केवी इच्छिजे, अथवा इच्छिलेही पाविजे विचारी. आलाच मनात इच्छाच झाली तर विचाराच्या पातळीवर ते तसंच ठेवून द्या. कबीरांचा दोहा फार छान. मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खींची कमान तो कहां से चलेगा तीर. सगळे होऊ शकत, मनाला वाटू शकत काही मिळावं म्हणून, होईल म्हणाले मनाने, चंचलता येईल मनाला. मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, पण शरीराने व्यवहार करू नको. नहीं खींची कमान तो कहां से चलेगा तीर. जर तू प्रत्यंच्या ओढलीच नाहीस तर बाण सुटेलच कसा? सुटणारच नाही, तो तसाच राहील. म्हणून ते सांगतात विचारांच्या पातळीवर इच्छा तशीच राहू दे, सोडून द्यावी. ते विचार पण क्षीण होतात. आपण 6व्या अध्यायात बघू त्या विचारांची क्षीणता कशी येते. तरी लोकांची धवळारे देखून या मनोहरे. लोकांची चांगली चुने गच्चीची घरं पाहिली, आता आजच्या भाषेत सिमेंट कॉन्क्रीटची स्काय स्क्रेपर्स आम्ही जर पाहिली तर म्हणाले असं ती आपुली करणारे मोडावी केवी. म्हणाले ती त्यांची घरं पाहून खालची झोपडी आहे, कसली झोपडी, ती काय घर आहे, तो टाका मोडून. चालणार, आपल्याला आश्रय देणार झोपडीच आहे, आपल्याला ते घर थोडंच आश्रय देणार आहे. म्हणाले हे असो वनिता आपुली, कुरूप जरी जाहली, तरी भोगिता तेची भली जियापली.
आपल्या प्रपंचामध्ये आपल्याला मिळणारा जोडीदार जसा असेल तसा स्वीकारावा. जे पदरी पडलं आहे ते पवित्र आहे असं समजून प्रपंच झालाच पाहिजे. त्या प्रपंचाच्या बाबतीमध्ये आता सुद्धा एक चांगलं पुस्तक आलेलं आहे, भारतीय कुटुंब व्यवस्था म्हणून. अनेक प्रकाराने हा विषय मी मांडण्याचा थोडा प्रयत्न केलेला आहे पूर्वी. मी नेहमी एकच म्हणते की बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, पण शो मस्ट गो ऑन. चाललंच पाहिजे, कुटुंब चाललंच पाहिजे. आपण काल म्हणालो तसं अतिशय चांगली माणसं 10% असतात, अतिशय वाईट माणसं सुद्धा 10-20% असतात. बाकी सगळा समाज मध्यम असतो. थोडी कुरबुर आहे, थोडं पटणं न पटणं आहे, थोडी आवड नावड आहे, पण प्रपंच सुखाचाच झाला पाहिजे. शो मस्ट गो ऑन. तो जसा आहे तसाच चालला पाहिजे, याला काही पर्याय नाही. आणि जोपर्यंत ही कुटुंब व्यवस्था अशी टिकत नाही तोपर्यंत ह्या समाजामध्ये येणारं चांगलं परिवर्तन घडू शकणार नाही. इथे त्यांनी म्हटलंय त्याप्रमाणे की प्रपंच आपण आपला नेटानी केलाच पाहिजे. म्हणून ते म्हणतात की तेवी आवडे साकडू, आचरता जरी दुवाडू, तरी स्वधर्मची सुरवाडू पारत्रिकीचा. तेवी आवडे साकडू म्हणाले आपल्याला अडचणी येतील, परधर्माची आवड असेल, आपला धर्म आचरण करत असताना पुष्कळ त्रास होईल, अडचणीचे प्रसंग येतील, तरी स्वधर्मची सुरवाडू, तरी तोच सुखाचा आहे हे लक्षात ठेवा. याच्यातच सुख आहे पारत्रिकीचा. इहलोकातही सुख आहे, परलोकातही सुख आहे. हा गा साखर आणि दूध. साखर पहा किंवा दूध बघा, हे गौल्य कीर प्रसिद्ध. गौल्य म्हणजे गोड. हे गोड आहे, खरोखरच हे प्रसिद्धच आहे. मी काय आपल्याला सांगायचं आहे म्हणाले तसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे गोडच आहे. परी कृमी दोषी विरुद्ध घेणे केवी. जर का म्हणाले पोटामध्ये कृमी झाले असतील तर साखर किंवा दूध घ्यावं का? याच्यामुळे त्यांचं प्राबल्य वाढेल. ऐसे निही जरी सेवी जेल, तरी ते आळुकीची उरेल. जे ते परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा. ऐसे निही जरी सेविल. असं जरी झालेलं आहे आणि सेवन केलं तरी त्या आळुकीची उरेल. केवळ हट्टच राहील, काही नाही, काही होत नाही. आमच्या पोटाला त्रास होतो तर होऊ दे, तुम्ही वाढणार असतील वाढू दे, आम्हाला चालणार आहे, आम्ही त्याचं सेवन करू. जे ते परिणामी पथ्य नव्हेल, ते परिणामी ते जे पथ्य आहे ते योग्य ठिकाणाला घेऊन जाणार नाही धनुर्धरा. म्हणून आणि कासी जे विहित आणि आपण पेया अनुचित. तुकाराम महाराजांनी दिलेला प्रश्न आपलं दृष्टांत अगदी सुंदर आहे. जळाविण मासोळी तैसा तुका तळमळी असं एका ठिकाणी म्हटलं, आणि दुसऱ्या ठिकाणी म्हटलं की पाण्यापेक्षा दूध कितीही चांगलं असलं, आणि तो दमयंतीच्या मुखातला संवाद आहे, पाण्यापेक्षा कितीही सुंदर असलं तरी सुद्धा तो त्या माशाला उचलून जर दुधात ठेवलं तर मासा म्हणतो मला नको. ते दूध कितीही चांगलं असलं तरी मला पाणीच पाहिजे, कारण माझं जीवन पाणीच आहे. जसं दमयंतीशी विवाह करण्याकरता वरुण, यमदेव आदी देवता येतात, तेव्हा दमयंती सांगते की माझा विवाह नलाशीच होईल. मला ह्या देवता जरी असल्या आणि त्या मला अनेक प्रकारचं सौख्य देऊ शकत असल्या आणि त्यांच्याकडे अलौकिक सामर्थ्य असलं तरी सुद्धा मला विवाह नलराजाशीच करायचा, कारण नलराजा हे माझं जीवन आहे. जशी मासोळी दुधात राहत नाही ती पाणजलातच राहते, तसा मी विवाह नलाशीच करीन, मी देवतांबरोबर करणार नाही. हा अगदी जुना दृष्टांत आपल्याकडे. म्हणून आणिकासी जे विहित आणि आपण पेय अनुचित, ते नाचरावे जरी हित विचारायचे. जर हिताचा विचार आपण करून पाहिला तर आपण आपल्याच पद्धतीने चालावं, आपण आपल्याच मार्गावर चालवं. ते दुसऱ्यांनी केलं, तिकडे मराठीत म्हणी आहे, एकीने सरी घातली म्हणून दुसरीने फाशी घ्यावी का, असं म्हटलेलं आहे. तसं या स्वधर्मा ते अनुष्ठिता वेचू होईल जीविता. म्हणाले ह्या स्वधर्माचं अनुष्ठान करता करता कदाचित हे जीवन संपून जाईल. चंद्रशेखर आझाद हे सगळे क्रांतिकारक काय मिळालं त्यांना? भारताच्या स्वातंत्र्याकरता त्यांनी जे स्वधर्म म्हणून अनुष्ठान उभं केलं की काही झालं तरी हा देश स्वतंत्र झाला पाहिजे आणि त्याच्याकरता आम्ही आमच्या जीवनाचं बलिदान देतो, खरंच द्यावं. असे ज्ञात अज्ञात
किती लोकांनी बलिदान दिलं. त्या धर्माचं अनुष्ठान करता करता वेचू होईल जीवित. जीविताचं म्हणजे वेचला म्हणजे जीवित तीर्थ धारातीर्थी पडलं तेव्हा त्या जीविताचा त्याग करावा लागला. तोही निकावर उभं येतात तरी सुद्धा दिसत असेल. तो त्याग सुद्धा इहपर लोकामध्ये लाभदायी आहे हेच लक्षात ठेवा. आणि हे जसं जगावं लागेल. अहिल्याबाई होळकर रस्त्यावरनं शेळ्या मेंढ्या राखणाऱ्या धनगराची मुलगी पाहिली पेशव्यांनी आणि विवाह करून घेतला आणि मोठी सम्राज्ञी झाली, चांगली मोठी महाराणी झाली. आणि तिचं कर्तृत्व तर कुणाच्याही कर्तृत्वाला लाजवण्यासारखं आहे. कारण इंग्रजांनी सुद्धा जिचं कौतुक केलंय. सबंध देशामध्ये असं एकही तीर्थक्षेत्र नाही की ज्या तीर्थक्षेत्रावरती अहिल्याबाई होळकरांनी धर्मशाळा उभी केलेली. त्यांनी कोणत्याही तीर्थक्षेत्रावर काम केलं नाही असं नाही. इंग्रज म्हणतात एवढी अधिकारी राज्य चालवणारी स्त्री आम्ही भारतामध्ये पाहिली, एवढी चारित्र्य संपन्न, एवढी तेजस्वी. सांगण्याचा हेतू असा की ती वर्षातून एकदा पेशव्यांच्याकडे भेटायला पुण्याला येताना नगरच्या आसपास तिच्या वडिलांची जागा होती, तिथे ती जात असे. त्यावेळी भेटायला तिचं सैन्य ती तिथे थांबत असेल. आता एवढी मोठी माझी मुलगी, हिला मी काय स्वयंपाक करू, हिला काय हिचं आगत स्वागत करू, हिला काय खायला घालू, या वडिलांनाही कधी वाटली. मी गरीब आहे, माझ्या घरामध्ये या मुलीला द्यायला चोळी आणि बांगडी वर्षभर पैसे जमवून तो एका चोळीची सोय करत असे. आणि तेवढं कापड तो तिला देत असे आणि 4 बांगड्या तिच्या हातात भरत असे. तो तेवढ्याच पाहुणचार वडिलांचा घेऊन ती पेशव्यांकडे येत. वडिलांनी किंवा भांजा भतीजा सुरू, एक मंत्री झाला की सगळं ये मेरा ओ मेरा ओ मेरा, सगळ्यांना एक 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 एक, काही नाही तरी आम्हाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कुठलं तरी द्या, अजिबात नाही. वडिलांनी एक पैने घेतला मुलीचा. आणि मुलींनीही कधी वडिलांना म्हटलं नाही आता तुम्ही गरिबी तुम्हाला कुठं भेटायला येईल. ती पण तिचे जशी माहेरी पेशव्यांकडे म्हणून येतो तशी वडिलांना भेटत असते. हा स्वधर्म, स्वधर्माचं अनुष्ठान आहे. तू तुझ्या घरी सुखी बाई, माझ्या घरी मी सुखी. माझं दारिद्र्य मला लखलाभ आहे, तुझी श्रीमंती तुला लखलाभ आहे. आणि म्हणून उभयता दिसत असे. इह परलोकामध्ये त्याचा लाभ कळतो. ऐसे समस्त सुरशिरोमणी, असे सगळ्या देवतांच्या मध्ये अग्रगण्य असणारे, शिरोमणी असणारे, बोलिले जेथ शारंग पाणी. त्या ठिकाणी आता शारंग पाणी बोलतायत, भगवान श्रीकृष्ण बोलतायत. तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देवा. तिथे अर्जुनाने देवाची विनवणी केली आणि तो म्हणतो भगवंता आता तू इतकं मला समजावून सांगितलंस की मला हे सगळं तुझं पटलंय, तू जे सांगतो आहेस ते मला सगळं मनाला पटतं आहे. जे हे तुम्ही सांगितले ते सकळ किरम्या परिस, जे जे तुम्ही आतापर्यंत मला सांगितलं ते सगळं मी ऐकलं आहे. परी आता पुसेन काही आपुले अपेक्षित. पण आता माझी ज्याच्याविषयी अपेक्षा आहे असा प्रश्न मी आता आपल्याला विचारणार आहे. त्या प्रश्नाचे फक्त सुरुवात करून आपण थांबूया. अर्जुन वाच. अर्जुन म्हणतो अथकेन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषा. अहो म्हणाले एवढं सगळं तुम्ही सांगितल्यानंतर अशी कोणती गोष्ट आहे की मनुष्याला समजतं आहे हे पाप आहे आणि हे पुण्य आहे. हे कळत असताना सुद्धा असं काय रसायन आहे की जे रसायन मनुष्याला पापाच्या मार्गाने जायला उद्युक्त करतं.